या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, नेमकी काय आता परिस्थिती सुरू आहे, मदत कार्य कसं सुरू आहे? विलास, मदत कार्य सुरू आहे। एनडीआरएफची टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करते आहे। हा जो राडारोडा आहे त्या राडारोड्यातून जे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्याची सकाळी 7:30 वाजता ही घटना घडलेली आहे आणि अजूनही मदत कार्यामध्ये अडथळे येत आहेत, कारण चिखल माती यांचं हे मिश्रण आहे राडारोड्याचं आणि आता या राडारोड्याच्या खाली कोणी जिवंत वाचले असण्याची शक्यता जवळपास नाही। त्यामुळे एनडीआरएफची टीम जी आहे ती जे इमारतींचे सांगाडे आहेत ते तोडून आतमधले मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला। मात्र एकूण हा जो सगळा प्रकार आहे त्यामुळे त्यामध्ये या लँडस्लाइड मध्ये भूस्खलनामध्ये कोणी वाचले जातील अशी शक्यता अगदी सुरुवातीपासूनच नव्हती, कारण ही जी घरं आहेत त्या घरांवरती 20 ते 25 फूट उंच असा राडारोडा सगळा पसरलेला होता। बचाव कार्य सुरू आहे। आज रात्रभर हे बचाव कार्य सुरू राहील, उद्या देखील हे बचाव कार्य सुरू राहील। कधीपर्यंत संपेल हे सांगता येत नाही। पाऊस आता थांबलेला आहे, जर पाऊस पुन्हा जर सुरू झाला तर पुन्हा बचाव कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात। मंदार, आता पाऊस थांबलेला आहे पण त्या ठिकाणी आता अंधार असल्यामुळे देखील अनेक अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात, पण आतापर्यंत या सगळ्या ढिगाऱ्यातून किती जणांना बाहेर काढण्यात आलंय, किती मृतांचा आकडा काही कळू शकलाय का? विलास, आतापर्यंत 25 ते 30 मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेले आहेत। जिल्हा प्रशासनाने जी आकडेवारी दिली आहे त्या आकडेवारीनुसार एकूण 167 जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत। मात्र जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मतानुसार हा आकडा 250 ते 250 पर्यंत असू शकतो, कारण हे गाव जे आहे ग्रामपंचायत आहे, मोठी लोकसंख्या आहे ग्रामपंचायतीची, आजूबाजूच्या वाड्या वस्त्या आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी इथली जी माध्यमिक शाळा आहे या माध्यमिक शाळेच्या मैदानावरती काही मुलंही जमली होती। ही मुलं देखील या राडारोड्यामुळे या ढिगाऱ्याखाली सगळी गाडली गेलेली आहेत। स्थानिक लोकांच्या मतानुसार हा मोसमातला पहिला मोठा पाऊस होता। काल दुपारपासून पावसाला सुरुवात झाली, रात्रभर जोरात पाऊस सुरू होता। सकाळी गावातली मुलं पाणी पाहण्यासाठी आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमध्ये गेली, धबधबे वाहत होते, पाणी पाहिलं आणि पुन्हा ती शाळेच्या मैदानावरती आली आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली। त्यामुळे ती मुलं देखील या राडारोड्याखाली सगळी गाडली गेलेली आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। उद्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि शरद पवार देखील या ठिकाणी भेट देणार आहेत। मात्र एकूण जी परिस्थिती आहे, ज्या ठिकाणी हे गाव आहे एका बाजूला उंच असा डोंगरकडा आहे, दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे ज्यामधून नदी वाहते, त्यामुळे बचाव कार्याच्या गतीला मर्यादा येत आहेत। एका वेळी 2 ते 3 पोकलेन मशीनच त्या ठिकाणी काम करू शकतायत। एनडीआरएफचे जवान हातानेही काम करण्याचा, राडारोडा बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत। स्थानिक जे आजूबाजूचे गावकरी आहेत ते देखील त्यांना मदत करतायत। धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीच्या संदर्भात।